फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला आणि राज्यभरातल्या लाडक्या बहिणींकडून पुढचा हप्ता कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागला। त्यावर योजना बंद होणार नाही, पण राज्याच्या आर्थिक स्रोताची व्यवस्था करून रक्कम वाढवू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। त्यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहे असं विधान नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू। फडणवीसांच्या या विधानानंतर नवीन वर्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। आम्ही सत्तेवर आलो असतो तर 3000 देणार, त्याप्रमाणे महायुती सरकारनेही लाडक्या बहिणीला नव्या वर्षापासून 3000 रुपये द्यावेत अशी आमची इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या। आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल। सुळेंच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील। लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली। निवडणुका संपताच योजना कायम राहणार का याची चिंता लाडक्या बहिणींना लागली होती। मात्र पहिल्याच दिवशी ही योजना बंद होणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या त्सुनामीच्या नंतर देशभरात ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केली आहे। त्याची धग कमी होण्याच्या ऐवजी तिचा वणवा पेटवण्याच्या संदर्भातला विरोधकांचा मनसुबा समोर आला। त्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः मैदानात उतरणार आहेत। देशातील ईव्हीएम विरोधी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रातल्या सोलापुरातून पडली आहे। ईव्हीएम विरोधी आंदोलनाचा चेहरा बनलेलं सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी हे गाव आता आंदोलनाचं केंद्र बनलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मार्कडवाडीतून ईव्हीएमच्या विरोधात लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय। आणि राहुलजी या देशाच्या सुरक्षिततेसाठी, या लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत। विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपनं टीका केली, त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आणि आता ईव्हीएम मशीनवरती सवाल उचलून ते ते अशा पद्धतीचं राजकारण करतायत। लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय, त्याच्यावर टाका टाकला जातोय। ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व आणि भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या निकालांनी ईव्हीएमला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। आता त्याची निर्दोष मुक्तता होते की त्यापासूनच मुक्तता होते हे लवकरच कळेल। शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18ला दिलेल्या खास मुलाखतीत संख्येवरून विरोधकांचं मूल्यमापन करणार नाही असं म्हणाले। खातेवाटपावर एकत्र बसून चर्चा करू असं सांगताना अर्थगृह खात्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं। शपथविधीच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18ला खास मुलाखत दिली। फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं। दोनों के स्वभाव का अंतर है। शिंदे साहब का स्वभाव ये इमोशनल स्वभाव है, अजित दादा का स्वभाव ये प्रैक्टिकल है। शपथ घ्यायला राजी नव्हते, परंतु स्वपक्षातील आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात यायला होकार दर्शवला होता। आप पार्टी के मुखिया है, आपको पार्टी चलानी है। आप सत्ता के बाहर रहेंगे तो आपके जैसे पार्टी के को चलाने के लिए सत्ता के माध्यम से जो निर्णय करने पड़ते हैं, जो एक प्रकार से लोकाभिमुखता लानी पड़ती है, वो नहीं आ पाएगी। उन्होंने भी उसको मंजूर किया। एकनाथ शिंदे नाराज नव्हते असंही फडणवीस यांनी आवर्जून नमूद केलं। तो मैं समझ सकता हूं कि आपकी पार्टी के इतने लोग चुनकर आए हैं कि आपके ऊपर ये प्रेशर है कि आपकी पार्टी का मुख्यमंत्री बने। खाते वाटपावर एकत्र बसून चर्चा करू असं सांगतानाच अर्थ आणि गृह खात्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशभरातले नेते उपस्थित होते। मात्र महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे नेते या सोहळ्याला उपस्थित नव्हते। त्यावरून बरीच चर्चा रंगली आहे। फडणवीस सरकारचा शानदार शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्यात 200 व्हीव्हीआयपी उपस्थित होते, मात्र विरोधी पक्षाकडून कोणीही नव्हतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला आमंत्रण नसल्याचा दावा केला, तर त्यांना आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय। निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही। निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही। महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं। दुसरीकडे आमंत्रण असूनही शपथविधीला न आलेले नेते दुर्दैवी असल्याची टीका शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली।
कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकांस म्हणायला काही हरकत नाही. महायुतीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं गेलं, मात्र त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचं फडणवीस म्हणाले. अदानी लाचखोरी प्रकरणावरून इंडिया आघाडीनं संसदेत सरकारला धारेवर धरलं. इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. मोदी अदानी एक है तो सेफ है अशा घोषणा खासदारांनी दिल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेत अदानी लाचखोरी प्रकरणावरून जोरदार आंदोलन केलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी मोदी अदानी एक है, अदानी सेफ है अशा घोषणा असलेले काळे मास्क चेहऱ्यावर लावून सभागृहात निदर्शनं केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडानींना संरक्षण देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदी अडानी यांची चौकशी करूच शकत नाहीत, कारण जर त्यांनी तसं केलं तर त्यांची स्वतःचीच चौकशी होईल. मोदी अदानी एक आहेत असं राहुल गांधी म्हणाले. प्रियांका गांधी यांनी सभागृहात यावर सविस्तर चर्चेची मागणी केली आहे. की हिम्मत नहीं है कि अडानी पे चर्चा करें चर्चा करने में क्या इतराज है? बात ही तो है, लोकतंत्र में चर्चा ही तो होती है. अदानी समूहाशी निगडीत फसवणूक आणि लाचखोरीच्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीनं चौकशी करावी अशी मागणीही काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी केली आहे. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. IAS अधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरं तर टीम देवेंद्र फडणवीस यांचा भाग असलेल्या श्रीकर परदेशी यांची मधल्या काळामध्ये बदली करण्यात आलेली होती, पण आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपली टीम बनवायला सुरुवात केली आहे. आणि अतिशय प्रामाणिक अधिकारी, सचोटीनं काम करणारे अधिकारी म्हणून डॉक्टर श्रीकर परदेशी यांचं देशभरात नाव आहे. आणि मधल्या काळात ते काही काळ दिल्लीला सुद्धा गेलेले होते. आता मात्र मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांचं कमबॅक झालं. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, टीम देवेंद्र फडणवीस बांधणी सुरू झाली म्हणायचं? नक्कीच विलास, टीम देवेंद्र फडणवीस बांधणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामधली पहिली नियुक्ती अर्थात डॉक्टर श्रीकर परदेशी यांची झालेली आहे. डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या कामाचा आपण अनुभव जर पाहिला तर पंतप्रधान कार्यालयापासून त्यांनी विविध पातळ्यांवरती आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री पदावरती होते तेव्हा देखील श्रीकर परदेशी यांनी त्यांचे सचिव म्हणून काम पाहिलं होतं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांच्या टीम मधल्या पहिला जो सर्वात महत्वपूर्ण अधिकारी पातळीवरती समजला तो प्रशासकीय पातळीवरती सेक्रेटरी कोण असणार ते म्हणजे आता श्रीकर परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे आता म्हटल्याप्रमाणे टीम देवेंद्र फडणवीस बांधणीला आता सुरुवात झालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.